तर मानसिक आजारी रुग्ण हे फार रस्त्यावर फिरत असताना आपण त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो, पण अशा वेळेस तो व्यक्ती 100% पूर्ण बरा होऊ शकत नाही. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये ज्या वेळेस मानसिक आजार होतो, अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला रुग्णालयात न नेता एखाद्या भोंदूबाबाकडे घेऊन जातो. आपण पाहतो की समजा मी एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ञाकडे गेलो आणि त्या दवाखान्यातून बाहेर आल्याच्या नंतर माझ्या मित्रांनी जर पाहिले मला, तर तो मित्राच्या मनात असा पहिला विचार येईल की अरे, हा वेड्याच्या दवाखान्यातून आला आहे, आता हा वेडा झालेला आहे, वेड्याच्या गोळ्या खातोय. म्हणजेच काय, तर त्या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पाहिला जातो. का? ताप, सर्दी, खोकला, बीपी, शुगर हे आजार पण इतर आजारांपेक्षा सारखेच आहेत, पण मानसिक आजारालाच वेगळ्या पद्धतीने का पाहिलं जातं? म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जे मानसिक आजारी रुग्ण आहेत त्यांना दैवी शक्तीचा प्रकोप किंवा ओलांडणे अशाच्या माध्यमातून हा आजार झालेला आहे असं आपण गृहीत धरतो. जसं मानसिक आजारी रुग्णाला आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, हा जो गैरसमज आहे रुग्णांच्या मनातला, म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या मनात, तो चुकीचा आहे. ज्यावेळेस मानसिक आजार होतात, ज्यावेळेस ताणतणाव निर्माण होतो, अशा वेळेस प्रथमतः समुपदेशन हे महत्त्वाचे असते. का गरजेचं आहे समुपदेशन? की आपल्याला जो येणारा ताणतणाव आहे, आलेला ताणतणाव आहे, त्याला दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने योग्य मार्ग कोणकोणते अवलंबित्वात हे सांगण्याचं काम समुपदेशक, सायकोलॉजिस्ट, डॉक्टर करत असतात. मग अशा वेळेस आपण ते मार्गदर्शन ऐकल्याच्या नंतर त्याच्यावर योग्य पद्धतीने नियोजन कसं करायचं, त्या तणावाचं योग्य मार्गदर्शन ऐकून त्याच्यावरती उपाय कसे शोधायचे हे महत्त्वाचे असते. याच्यातून तुम्हाला जो होणारा नैराश्य आहे, चिंतेचा आजार आहे, अधिकाधिक चिंता वाटणारी भीती आहे, ती दूर होण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जातो. परंतु समाजामध्ये मानसिक आजार रुग्णांना प्रथमतः हॉस्पिटलमध्ये येणं, रुग्णालयात जाऊन आपलं मानसिक संतुलन बिघडले का हे पाहण्यात एक भीती निर्माण होते मनामध्ये. का? तर मला इतर लोकांनी, 4 लोकांनी जर पाहिलं तर ते मला वेडा म्हणतील. या भावनेच्या दृष्टीने आपण आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आजाराला अधिक चालना देण्याचा प्रयत्न आपण स्वतःच करून घेत असतो. आपला जो आजार आहे तो आजार आपण स्वतःच वाढवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. दुसरे 4 लोक काय म्हणतील तो विचार करत असतो. मी आज जर रुग्णालयात गेलो आणि कोणी जर मला पाहिलं तर ते लोक काय म्हणतील, त्या आजाराबद्दल ते काय बोलतील. पण प्रथमतः आपण तो आजार समजून घेतला पाहिजे. मानसिक आजार काय आहे, मानसिक आजाराबद्दल काय समजुती आहेत, काय गैरसमजुती आहेत. मानसिक आजार रुग्णालयात गेल्याच्या नंतर मानसिक आजार हा बरा होऊ शकतो, हे डोक्यामध्ये फिट्ट असणे गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर हे कलंक आणि भेदभाव आहे हे स्वतःपासून नष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आता बरेचसे आपण ठिकाणी पाहतो की लिंबू, मिरची, कुंकू, हळद हे अनेक भावली हे कुठेतरी एका रस्त्यावरती ठेवले जातं, अगरबत्ती ठेवली जाते. का ठेवली जाते? की त्याच्या मार्फत लोकांच्या मनामध्ये गैरसमजुती निर्माण व्हावा, की असं केल्याच्या नंतर त्याला जो लिंबू, मिरची, नारळ, अगरबत्ती ठेवली आहे, हळद, कुंकू ठेवलेला आहे,
हे ओलांडल्याच्या नंतर, याच्यावरून पाय गेल्याच्या नंतर माणूस हा वेडा किंवा ज्यांनी ठेवला आहे हा सुखी व समाधानी राहण्यासाठी किंवा त्याच्या मागे जी ताणतणाव, जी पीडा आहे ती दूर होण्यासाठी तो अशा पद्धतीचा प्रयत्न करत असतो. पण हा प्रयत्न करणं चुकीचं आहे. याच्यामधून कोणतंही काम हे पूर्ण होत नाही. उलट लोकांच्या मनामध्ये ते बघण्यातून जो दृष्टिकोन निर्माण होतो तो कलंकाने भेदभावाचा निर्माण होतो. एखाद्या वेळेस जर मी त्याच्यावरून पाय गेला, असाच एक व्यक्ती रुग्णालयात आला, त्यांच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन रुग्णालयात आले. डॉक्टर साहेबांना म्हणाले, डॉक्टर साहेब, हा व्यक्ती अमावस्येच्या दिवशी शेतामधून येत असताना लिंबू, मिरची, परत हळद, कुंकू, नारळ आणि अगरबत्ती एका ठिकाणी ठेवलेली होती आणि अचानकपणे याचा पाय त्याच्यावरून गेला आणि तेव्हापासून घरी आल्याच्या नंतर हा पूर्ण वेड्यासारखा, म्हणजे मानसिक आजारी रुग्ण जसं बडबड होणे, व्यवस्थित न बोलणे, झोप न लागणे, हे असे प्रकार हा घरामध्ये आल्याच्या नंतर करत असे की मला आता भूतानं झपटला आहे, असं बडबड हा सतत करत राहायचा. परंतु त्या कुटुंबाने त्याला बंधुबाबाकडे न नेता रुग्णालयात आणले. डॉक्टर जेव्हा त्याची सर्व कहाणी ऐकून घेतात त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, हा जो आजार आहे तो आजार आपण नीट करू. डॉक्टर त्यांना सांगतात की जो तो दैवर्षी आहे, ज्यांनी हे असे कर्मकांड करतात, जे लिंबू ठेवणे, हळद कुंकू ठेवणे, त्याच्यावरचं शिक्षण माझं आहे. कोणाला सांगतात? त्या रुग्णाला सांगतात की त्याच्यावरचं शिक्षण माझं आहे की आपण काय करू, पुढची अमावस्या जेव्हा येईल त्या अमावस्याला सेम साहित्य त्या दिवशी तुम्ही तिथं ठेवायचं आणि या जो रुग्ण आहे त्या रुग्णाला ज्या दिवशी उजवा पाय गेला होता तर त्या दिवशी डावा पाय घालायचा त्याच्यावरती. सेम त्या पद्धतीनं ते कार्य केलं जातं आणि लगेच त्या रुग्णाच्या मनात जी शंका होती, जी बडबड चालू होती, जे माझ्या अंगामध्ये भूताचा संचार झालेला होता, तो नष्ट नाहीसा होतो. बघा, तर ह्या उदाहरणातून असं लक्षात येतं की जे आपल्या मनातील शंका, भीती आहेत, त्या भीतीचं ओझं आपण आपल्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. जसं शरीराला आजार होतात तसं आपल्या मनाला देखील आजार होत असतात. आपण विचार केला की आपण व्यवस्थितपणे आहोत, सक्षमपणे आहोत, तर आपण तसेच राहू आणि तसेच वागू. पण आपण जर नकारात्मक गोष्टीचा विचार करत राहिलो तर आपण उदास, नकारात्मक गोष्टीच्या जास्त पाठीमागे लागण्याचा प्रयत्न करत असतो. मग असे न करता आपण योग्य पद्धतीने योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे. यातून समाज घडवण्याचा मार्ग आणि जास्तीत जास्त आपल्या ज्या नकारात्मक विचाराच्या गोष्टी आहेत त्या बाजूला सोडून सकारात्मक गोष्टी घेण्याचा प्रयत्न हा समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यातून जो निर्माण होणारा मानसिक आरोग्याविषयी जो कलंक आहे, भेदभाव आहे, तो दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.